आमच्या या भोळ्या मंगी काकूचं आपल्या नवऱ्यावर अतिशय प्रेम होतं. देवी यल्लम्मा कशी असावी हे आपल्या नागोकडं पाहिलं की तिला पटत असे. तिला अवघ्या 13 वर्षांचा तो हिडीस भूतकाळ फार अप्रिय होता. त्या गतजीवनाच्या घाणेरड्या आठवणीनं देखील तिला एखाद्या खोल अंधाऱ्या दरीत पडल्यासारखं वाटत असे. त्यामुळे एकदा मंगी काकूंनी या सर्व वाईट आठवणींच्या भावनांच्या भरात तो सातमाईंच्या पारावर ठेवलेला यल्लम्माचा पेटारा घेतला. त्यातला यल्लम्माचा मुखवटा काढून तिने यल्लम्माची क्षमा मागितली. ती हलकेच रडत रडत म्हणाली होती, "आहे मला माफी कर, पण मला तुला बघितला का समजा त्यो वांगाळा ठेवते म्हणून शान मी हे समजा करत आहे." आणि एवढं बोलून मंगीनं तो यल्लम्माचा मुखवटा घेऊन सरळ त्या बाभळीच्या रानात जाऊन दूरवर फेकून दिला होता. नंतर येऊन तिने कुऱ्हाडीनं तो पेटारा फोडून त्यावर भाकऱ्या भाजून खाल्ल्या. तेव्हाच तिच्या मनाला एक तऱ्हेचं भयंकर समाधान झालेलं होतं. मंगीचं दैवत यल्लम्मा देवी असली तरी तिने हे असं वागून, विशेषतः तिचे जादबाई जेव्हा तिला न्यायला इथे आले त्यामुळे तर तिने अगदी निग्रहानं असं वागून यल्लम्माला आपल्या आयुष्यातून कायमचं पुसून टाकलं होतं. तसं माझ्या आजीनी आणि वाड्यातल्या सर्वांनी मंगी काकूचं हे वागणं पाहिलं, पण कोणीच तिला याबद्दल काहीही बोललं नव्हतं. तिच्या मनस्थितीची कल्पना आम्हा सगळ्यांना होती. पण दुर्दैवी मंगू काकाचं खरं आयुष्य काय होतं याची जराशी सुद्धा आम्हाला कोणाला कल्पना नव्हती. ती आपल्या गत आयुष्याची विलक्षण घृणा करत होती. ज्यांनी तिला तिच्या लहान वयात ती स्त्री झालेली नसताना देखील तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून दिली होती, त्या सर्व नरकातल्या किड्यांचा ती अगदी हृदयापासून तिरस्कार करत होती. तिला माहिती होतं की तिला त्या सर्वांजवळ कधी ना कधी जावं लागणारच आहे. पण नंतर अचानक तिचं लग्न झालं होतं आणि ती ह्या सातमाईंच्या वाड्यात खोतांची सून म्हणून आली होती. नंतर इथे त्या सर्वांच्या सुरक्षित आधारात अगदी मेणासारखी वितळून गेली होती. तिच्या आयुष्यातून ती यल्लम्माची आराधनिका होण्याचं भयंकर अस्तित्व वितळून गेलं होतं. ती स्वतंत्र झाली होती. तिचा नव्यानं पुनर्जन्म झाला होता. लवकरच तिला अगदी आपल्या नवऱ्याच्या रूपाचा तातू झाला. त्यावेळी तर ती आमच्या आजी आत्याचे पाय धरून सातमाईंच्या पारावर जाऊन रड रड रडली होती. त्यावेळी ती आपल्या नवऱ्याच्या समोर हात जोडून म्हणाली होती, "धनी, तुमच्या रूपानं मला माझ्या सातमाई गावल्या." तेव्हा आमच्या नागो काकांनी मायेनं तिच्या डोकीवरनं हात फिरवला होता. मंगी काकू आता सातमाईंच्या वाड्याची एक सावली होऊन आनंदानं जगत होत्या. आमच्या इरली काकूंनी, गुणा काकूंनी आणि आनंदी आत्याने खोतांच्या सुनेनं कसं वागावं, कसं नेसावं, कसा स्वयंपाक करावा हे सर्व त्यांना शिकवलं होतं. आणि आमच्या त्या हुशार मंगी काकूंनी ते सगळं लगेच आत्मसातही केलेलं होतं. खरं तर आता त्या दौलती काकांच्या कमळीपेक्षा कितीतरी पटीनं देखण्या दिसत होत्या. दररोज स्वच्छ आंघोळ करून सातमाईंचा पार झाडणाऱ्या, त्यांची समई पेटवणाऱ्या, आमच्या तुळशी वृंदावनात रोज पाणी घालणाऱ्या मंगी काकू आता ओळखून न येण्या इतपत बदललेल्या होत्या. आमच्या नागो काकांना वाटत असे, आपली ही वेडी गबाळी मंगी इतकी सुरेख आणि नीटनेटकी असेल असं कधीच आपल्याला वाटलं नव्हतं. आणि आमची सातमाईंवर पूर्ण विश्वास असलेली आजी आपल्या मंगीतला हा सगळा बदल हसत हसत बघत होती. नेहमी इतरांवर डाफरणारे आमचे शिवा काका कधी आमची गुणा काकू तांब्या घेऊन बाभळीच्या रानात गेलेल्या असल्या आणि त्यांना काही हवं असलं तर ते इतर कुणालाही न बोलवता मंगी काकूंनाच बोलवून त्यांना काय हवं ते सांगत. आणि या गोष्टीचा मंगी काकूंना फार अभिमान होता. आमच्या रामदास काकांची ती भजनं त्यांना अतिशय आवडत असत. ते कधी असं भजन करत असले की त्या अगदी तल्लीन होऊन ऐकायच्या. त्यांचं भजन संपलं की सरळ जाऊन त्यांच्या पाया पडायच्या. तेव्हा त्यांना उठवत रामदास काका म्हणत, "मंगे पोरी, अगं माझ्या कसलं पाया पडतेस? पाया देवाच्या आणि आईच्या पडायचं असतं." त्यावेळी त्या लाजून म्हणत असत, "अहो, तुम्ही समधी मला देवावानीच आहे ती. तुमच्या पाया पडला म्हणजे देवाच्या पाया पडला असं मना वाटतो." आता या आमच्या सुरेख मंगी काकूंनी स्वतःला आपल्या परीनं बदललं तरी त्यांना प्रयत्न करूनही शुद्ध मराठी बोलता आलं नव्हतं.
ते शेवटपर्यंत आपल्या गावरान भाषेतच बोलत. त्यांनी मराठी बोलावं म्हणून करत असलेले प्रयत्न नंतर सगळ्यांनी सोडून दिलेले होते. आमच्या मंगी काकू आमच्या सातमाईंच्या वाड्यात फार खुश होत्या. फक्त त्यांना एकच गोष्ट नावडती होती, ती म्हणजे दरवर्षी सातमाईंच्या वाड्याच्या नियमाप्रमाणे संपूर्ण मांजरीवाडी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या जत्रेला जात असे. त्यावेळी सर्वांची श्रद्धा अशी होती की वर्षातून एकदा अंबाबाईच्या पायावर आपलं कुटुंब घालून तिचा आशीर्वाद घेतला की नंतर घरात सुख समृद्धी नांदते, म्हणून गावकरी आपल्या बैलगाड्या जोडून आपल्या कुटुंबासह या जत्रेला जाऊन आशीर्वाद घेत असत. त्या नियमामुळे आता मंगी काकूंना सुद्धा अंबाच्या जत्रेला आमच्या सर्वांबरोबर यावं लागायचं. पण तिथे भेटणाऱ्या त्यांच्या ओळखीच्या नातेवाईकांमुळे त्यांना पुन्हा त्यांचा भूतकाळ आठवायचा. नंतर त्या आठवणींच्या वेदनांचा तो पुन्हा पुन्हा होणारा डंख त्यांना अगदी नको नकोसा होऊन जाईल. तर कधी तिथे त्या यल्लम्माच्या आराधनिका मुद्दाम त्यांच्याशी बोलायला येत, तेव्हा त्यांच्या त्या जुन्या जखमेवरची खपली उघडी होऊन त्यातून भळाभळा रक्त व्हायला लागे. त्यावेळी त्या पदरानं होता होईल तेवढं आपलं तोंड झाकून भयंकर अस्वस्थ होऊन जात असत. तेव्हा कधी एकदा आपण अंबाच्या पायावर जाऊन आशीर्वाद घेऊन आपल्या बैलगाडीत जाऊन बसतोय असं त्यांना होऊन जाईल. एकदा का त्या नागो काका आणि तातूसह अंबाच्या पायावर जाऊन आल्या की सरळ आपल्या बैलगाडीत तोंड झाकून बसत. आमच्या नागो काकांनी त्यांना कितीही जत्रेत फिरायला बोलवलं तरी त्या जात नसत. अगदी आमच्या आबांच्या वाड्यात जाईपर्यंत त्या तशा आपल्या बैलगाडीत लपून बसत. त्यावेळी तिथे फिरणाऱ्या आराधनिकांच्या त्यांच्यावर खेळलेल्या त्या लाल मत्सरी डोळ्यांनीच त्यांना विलक्षण भीती वाटत असे. आपल्या लहानग्या तातूला त्या आपल्या पदराआड लपवून ठेवत. कुणाची आपल्या सुखाला नजर तर लागणार नाही ना याची त्यांना विलक्षण धास्ती वाटत असे. पण नंतर काय झालं, या आंबेच्या जत्रेच्या वेळी मंगी काकूची होणारी तगमग आमच्या आजीला, आत्याला आणि सर्व वाड्यालाच जाणवली होती. तरी दरवर्षी आंबेचा पदर घेण्यासाठी त्यांना ह्या जत्रेत जावंच लागायचं. पण नंतर आमच्या वाड्यातले सगळेजण त्यांना या जत्रेच्या वेळी सांभाळायला लागले होते. त्यावेळी आजी आणि आत्या मंगी काकूंना नेहमी आपल्या जवळ ठेवत. कुणी आराधनिका त्यांच्याशी बोलायला आली की आजी त्यांना सरळ हुसकावून लावी. अशा ह्या आमच्या मंगी काकूंना आणखीन एक गोष्ट अजिबात आवडत नव्हती आणि ती म्हणजे त्यांना कुणी यल्लाम्मा देवीच्या, तिच्या आईवडिलांच्या किंवा तिच्या त्या नातलगांबद्दल विचारलं की त्या काहीही न बोलता अगदी लाजाळूच्या झाडासारख्या मिटून जात. पुढे आमच्या मंगी काकूंनी तो दूर टाकून दिलेला यल्लम्माचा मुखवटा कोणीतरी उचलून नेला होता. तो मुखवटा नंतर मंगी काकूंच्या आयुष्यातनं निघून गेला होता, पुन्हा कधीही न येण्यासाठी. आमच्या ह्या स्वच्छ अंतःकरणाच्या मंगी काकूंना सातमाईंनी राहायला सुरक्षित वाडा दिला होता. त्यांना सांभाळणारा त्यांचा स्वतःचा हक्काचा नवरा होता आणि त्यांना आई पण देणारा त्यांचा स्वतःचा मुलगा होता. पुढे मी अनेक वेळा आमच्या ह्या मंगी काकूंना डोळे झाकून आपल्या गळ्यातल्या डोरल्यावरनं समाधानानं हात फिरवत चुंबन घेताना पाहिलं होतं. आमच्या या छान काकूंनी आपल्या उभ्या आयुष्यात आमच्या नागो काकांबरोबर कसलीच वादावादी केली नव्हती. आपला नवरा सांगेल तीच पूर्व दिशा हे त्यांचं समीकरण होतं. आणि असं हे कधीही न भांडणारं जोडपं जगातलं पहिलं जोडपं असावं. या काकूंना आमच्या सातमाई आपल्या पतीच्या तोंडून बोलतात याचं भयंकर कौतुक होतं. पुढे आमचा सातमाईंचा वाडा भरतच गेला. त्यावेळी कधी आम्ही मुली मंगी काकूंना यल्लम्मा देवीबद्दल विचारायचो तेव्हा मात्र ह्या काकू अगदी उदास होऊन जात आणि हलकेच म्हणत, पोरीनो यल्लम्मा आई मना ठावं नाही, मना फक्त सातमाई ठाव आहे ती. त्यावेळी जवळपास आजी असली तर ती आम्हा पोरींवर ओरडायची, सरस्वते सगुणे, अगं ती यल्लम्मा बसली तिकडे दूर डोंगरात, आता तुमची काकू इथे, तिला काय माहिती असणार त्या यल्लम्माबद्दल, पुन्हा तिला त्याबद्दल काही विचारायचं नाही, चला उठा. त्यावेळी मंगी काकू आजीकडे बघून कसनुसं हसायच्या. पुढे आम्ही मुली जरा मोठी झाल्यावर आणि मंगी काकूंबद्दल आम्हाला कळाल्यानंतर आम्ही कुणीही कधीही त्यांना त्याबद्दल काहीही विचारलं नाही. मंगी काकूंना आपली बोलीभाषा सुधारता आली नव्हती तरी आता त्या आमचे अनेक शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात करत असत.
आमच्या देवघरात नागो काकांनी आंबाच्या जत्रेतनं आणलेला एक यल्लम्मा देवीचा लहानसा मुखवटा आंबा आणि खंडोबा यांच्यामध्ये ठेवलेला होता. माझ्या शहाण्या आजीनं आपल्या मंगीचं ते गत आयुष्याचं दुःख जाणून तिला तिच्या कसलीच पूर्व आयुष्याची आठवण नको म्हणून तो आंबा आणि खंडोबाच्या मध्ये बसलेला यल्लम्माचा मुखवटा आमच्या काष्टा रामोशाला बोलवून देऊन टाकला होता. आजीनं आपल्या परीनं मंगी काकूच्या आयुष्यातलं ते यल्लम्मा देवीचं भयानक पर्व खऱ्या अर्थानं संपवून टाकलेलं होतं. अशा या जगावेगळ्या नागो काकांना आणि मंगू काकूंना एकच मुलगा झाला, तो आमचा तातोबा. आमच्या वाड्यातले सर्वजण लाडानं त्याला तातू म्हणत. आमच्या नागो काकांनी अगदी लहानपणापासून तातूला आपल्या तालमीत वाढवलं होतं. आमच्या मंगी काकूंनी अनेक देवदेवतांचे गंडे दोरे त्याच्या हातापायावर ताईताबरोबर बांधले होते. आमच्या आजीचं एक होतं, वाड्यातलं कोणी आपल्या मुलांना कसं वाढवावं यामध्ये ती कधीही पडत नसे. त्यामुळे मंगी काकूंनी तातूला कसलाही ताईत बांधला तरी ती त्याबद्दल काही बोलत नसे. आमच्या मंगी काकू तर त्याला कधी कोणाची भूताची नजर लागू नये म्हणून त्याच्या कपाळावर शेंदूर फासवून त्याचं कपाळ अगदी शेंद्रानं माखून टाकायच्या. त्या अवतारामुळे आमचा तातू आम्हा सगळ्या मुलात आगळा वेगळा पण उठून दिसत होता. उंच आणि आजी आत्या रामदास काकांचा गोरा वर्ण घेतलेला तातू अतिशय पिळदार बांध्याचा होता. त्याच्या डोक्यावरचे कुरळे केस आपल्या वडिलांसारखे दाट होते. ह्या आमच्या तातूचे डोळे फार छान होते. त्यांनी आपल्या आईचे लांबलचक पापण्यांचे काळेभोर डोळे अगदी तस्सेच्या तस्से उचललेले होते. आता सर्वसाधारणपणे एखाद्या माणसाची त्याच्या डोळ्यांवरनं पारख होऊ शकते. माझ्या मते काळ्या डोळ्यांची माणसं शांत स्वभावाची आणि प्रेमळ असतात, तर अत्यंत काळ्याभोर डोळ्यांची माणसं अतिशय संवेदनशील असून ती बहुतेक करून दुःखी स्वभावाची असतात. पिंग्या म्हणजे तपकिरी डोळ्यांची माणसं रागीट आणि फार उत्तेजित वृत्तीची असतात, तर मांजरीच्या घाऱ्या डोळ्यांची माणसं लबाड वृत्तीची आणि मांजरीसारखं चोरून दूध पिणारी असतात. निळ्या डोळ्यांची माणसं शांत पण वागण्यात धूर्त आणि आतल्या गाठीची असतात, तर लालसर डोळ्यांची माणसं व्यसनी, घातकी आणि रागीट स्वभावाची असतात. तर सांगायचं म्हणजे काय की आमचा तातू हा शांत प्रेमळ स्वभावात मोडणारा होता आणि खरंच तो तसाच होता. घरातलं कोणी कधी त्याच्यावर रागवलं तरी तो आम्हा मुलांसारखं कधी कोणाला उलट उत्तर द्यायचा नाही. त्याची चुकी असो किंवा नसो, तो त्यावेळी गप्प मान खाली घालून त्यांची बोलणी ऐकायचा आणि कुणी त्याला कसलंही काम सांगितलं तरी तो बावळट आम्हा मुलांसारखं पळून न जाता ती कामं निमूटपणे करायचा. थोडक्यात काय तर आमचा तातू आपल्या आईसारखाच छान आणि गुणी स्वभावाचा होता. आता आमचा तातू आत्माराम आणि तुकाराम दादापेक्षा लहान असला तरी त्याच्या त्या पिळदार शरीरामुळे तो सर्वांपेक्षा मोठा दिसत असे. तसं त्याने नेहमीच आम्हा सगळ्याच भावंडांना मोठ्या दादाप्रमाणेच सांभाळलेलं होतं. या तातूच्या लहानपणी तुम्हाला माहिती आहे ना, आमचे नागो काका आणि मंगी काकू त्याच्या हातापायाला गंडे दोरे बांधून कपाळावर शेंदूर पासून त्याचा अगदी अवतार करून टाकत. पण त्यावेळी आजी किंवा वाड्यातलं कोणीही त्या दोघांना काही बोलत नसत, कारण आपल्या पोरांना कोणी कसं वाढवायचं याचं संपूर्ण स्वातंत्र्य आमच्या वाड्यात प्रत्येकाला होतं. तर पुढं काय झालं, हा आमचा तातू मोठा होता होता त्याला त्या सगळ्या गोष्टी खटकायला लागल्या. मग त्यांनी आईकडनं असे गंडे दोरे बांधून घेणं, कपाळ शेंदुरानं माखून घेणं बंद करून टाकलं. फक्त आमच्या इरली काकू त्यांची देवपूजा झाल्यावर त्याला बोलवून आत्मा तुकादादाबरोबर त्याच्या कपाळावर सफेद चंदनाचा लहानसा टिळा लावायचा. तो टिळा मात्र त्याला फार आवडायचा. या आमच्या तातूला अगदी लहानपणापासून गाई म्हशी बैलांची अतिशय आवड होती. त्या मुक्या जनावरांच्या सहवासात तो स्वतः भान हरपून रमून जायचा. आमच्या गोठ्यातल्या जनावरांची जबाबदारी तातूनं स्वतःवर घेतली होती. जनावरांना चारा पेंड सरकी घालणं, पाणी ठेवणं, सर्व गोठा झाडून शेण बाहेर काढून शेण्या थापण्यासाठी ठेवणं, ही सगळी कामं तो फार कुशलतेनं आणि आवडीनं करत असे. रामदास काकांच्या गोठ्यातल्या जनावरांचं दूध सकाळी स्वतः इरली काकू काढत, पण बाकीच्या सर्व जनावरांची दूध तातूच काढायचा आणि त्यांच्या त्यांच्या माजघरात ठेवून द्यायचा.
त्याच्या ह्या जनावरांच्या आवडीमुळे तो फार लहानपणापासून आम्हा पोरात फार कमी खेळायला यायचा. त्याला जेव्हा बघावं तेव्हा तो गोठ्यात नाही तर गोठ्याबाहेर काहीतरी काम करत असायचा. पूर्वी मंगी काकूंना जसा गोडे तेलातल्या हळदी कुंकवाचा कुबट्ट वास येत असे तसा आता या तातूजवळ गेलं की शेणाचा वास यायचा. असा आमचा हा तातू. आमच्या झपाटलेल्या बाभळीच्या रानात आत्मा, तुकादादा, कावत्या, मावत्या, मुरली, धोंड्या, चोर शिपाई खेळायला गेले की त्यावेळी मात्र आपल्या हातातलं काम सोडून खेळ खेळायला पळत असे. तातू आमच्या वाड्यात सगळ्यांचा फार लाडका. आमची आत्या तर त्याच्या डोकीला तेल लावून त्याला आंघोळसुद्धा घालायची. या तातूला आमच्या आराकाकांचे लवकुश विलक्षण प्रिय होते आणि कधी कुणाला आपल्या या देखण्या बैलांजवळ उभंसुद्धा न करणारे आमचे आराकाका आपल्या लवकुशला मात्र अगदी बिनधास्त तातूच्या हवाली करत. त्या बैलांचा रोजचा धावण्याचा सरावसुद्धा तातू करून घेत असे. या लवकुशाच्या ओढीनं आमचा वाडा आणि लवकुशचा गोठा यामध्ये त्याच्या दिवसाला 10 तरी फेऱ्या होत असत. आमच्या आराकाकांचे लवकुशसुद्धा तातूला चांगले ओळखत असत. अशा ह्या आमच्या तातूचं सगळ्यात मुख्य काम होतं ते म्हणजे संध्याकाळ झाल्यावर शेतावरची माणसं वाड्यात आली, जनावरं गोठ्यात नीट गेली की नंतर आमच्या वाड्याचं पुढचं आणि मागचं अशी दोन्ही दारं 7 वाजायच्या अगोदर बंद करायची. मग ती एकदम सकाळी तातूच उघडत असे. आता कधी काही वेळ आली तर रात्रीचं पुढचं दार मात्र उघडलं जाईल, पण मागचं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे 7 वाजता आमच्या सातमाई आपल्या समोरची समई विझवून झोपायला गेल्या की नंतर आमच्या बाभळीच्या रानातला झपाटा बाभळीच्या झाडावरनं खाली उतरून मोकळा रानात पेरायचा. त्यावेळी जर त्यांनी मागचं दार उघडं बघितलं तर तो सरळ वाड्यात घुसेल, म्हणून रात्री कुठल्याही परिस्थितीत मागचं दार उघडायला सगळ्यांना बंदी होती. आमच्या इरली काकूंच्या खास मर्जीतला हा तातू नेहमी आत्या आणि गुणा काकूंच्या चुलीकडे बसून काहीतरी खातानाच दिसायचा. माझी आजी कधी त्याला लाडानं आपल्या जवळ बसवून त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणत असे, अरे मेल्या तातू, तू असा ताडामाडासारखा उंच वाढत राहिलास तर एक दिवस तुझं डोकं आभाळाला लागेल. त्यावेळी तातूही हसत हसत म्हणायचा, आजी तसं झालं तर बरंच होईल बघ. म्हणजे कधी पाऊस नाही पडला तर मी आभाळाला भोक पाडीन आणि पाऊस पाडीन. मग आजी त्याला कौतुकानं कुरवाळत असे. आमचा तातू आमची देशावरची मराठी बोलत होता. तशी त्याला आपल्या आईची गावरान भाषा कळायची, पण ती त्याला नीट बोलता येत नसे. आमच्या मंगी काकू मात्र आपल्या पोराची ती शुद्ध भाषा ऐकून फार हरखून जात असत. त्या कधी कौतुकानं त्याची दृष्ट काढताना हलकेच म्हणायच्या, तातू तू माझी भाषा कवा पण बोलू नगस, ती लय वांगाळे, तू तुझ्या बाबावानी बोल बाबा. त्यावेळी तातू आपल्या आईचा हात थोपटत फक्त हसत असे. अशा या आमच्या शहाण्या तातूला आपल्या वडिलांसारखाच शिक्षणाचा अगदी मनापासनं भयंकर कंटाळा. त्याला अक्षराचं आकर्षणच नव्हतं. त्याचं तन मन नेहमी जनावरांच्या शेणात आणि मातीच्या गंधात रमत असे. त्यांनी थोडं तरी शिक्षण घ्यावं म्हणून आमचा वाडा त्याच्या पाठीमागे सतत लागलेला असे. रामदास काका तर त्याबद्दल 2-3दा त्याचा कान पिळून स्वतः त्याला घेऊन शाळेत जाऊन बसून आले होते, तर मधल्या सुट्टीत हा लवकुशच्या गोठ्यात जाऊन लपून बसला. आजी त्याबद्दल त्याला ओरडली की तो तिला सरळ म्हणत असे, आजी मला वर्गात बसून पाटीवर अक्षरं गिरवायचा भयंकर कंटाळा येतो बघ, मला नाही शाळेत जायचं. मग आजीलाच कळत नसे की ह्या पोराला शिक्षणाचं महत्त्व कसं समजवायचं. वाड्यातले सगळे काका आणि माझे बाबा तातूला शाळेत नेऊन त्याला तिथे बसून येत, मास्तरांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगत. तरी हा मास्तरांचं लक्ष चुकवून शाळेतनं पळायचा किंवा शाळेत झोपायचा. मास्तरांनी पट्टीनी कितीही मारलं तरी एक अक्षर म्हणून पाटीवर गिरवायचा नाही. तातूच्या वेळी आमचे रहीम मास्तर होते. ते कधी वाड्याकडे आले की आजीला म्हणत, आजी तुझा तातू काही शिकणार नाही, त्याला मुळात शिक्षणाची आवडच नाही आणि त्याला विनाकारण ओरडणं मारणंसुद्धा मला काही जमणार नाही. त्यावेळी आजी तातूकडे आणि रहीम मास्तरकडे बघून काय बोलायची नाही.
आमचा सगळा वाडा या तातूनं काहीतरी शिकावं म्हणून धडपड करत असताना त्याचे वडील म्हणजे आमचे नागो काका त्याला एका शब्दानंही कधी पोरा तू शिक असं म्हणाले नव्हते. अशिक्षित मंगी काकूंचा तर प्रश्नच येत नव्हता. तरी त्यांना अनेक वेळा वाटत असे की आपल्या पोरानंही वाड्यातल्या इतर मुलांबरोबर शाळेत जावं, शिकावं. त्याला अनेक वेळा तसं सांगायच्या सुद्धा, पण त्यांचं बोलणं ऐकायला तातू तिथे कधी थांबतच नसे. नेहमी काकूंचं आणि आत्याचं ऐकणारा हा तातू त्यांनी त्याला जरा शिकण्याबद्दल बोलायला सुरुवात केली की मला तांब्या घेऊन जायचं आहे असं म्हणायचा, तिथनं पाळायचा. आता बोला. एकदा वैतागून माझी आजी नागो काकांना म्हणाली, अरे नाग्या पोरा, तू तातूला त्याने थोडं तरी अगदी हिशोबापुरतं तरी शिकावं म्हणून सांग की रे. अरे तुझ्यासारखी त्याला भूत किंवा तुझं कर्णपिशाच्या हिशोबात मदत करायला येणार नाही. थोडं तरी शिकावं लागेल ना त्याला. तेव्हा नागो काका शांतपणे म्हणाले, आई अगं तो तुमचं कोणाचं ऐकत नाही, तो माझं कसं ऐकेल. उलट तो मलाच म्हणेल की बा तू का नाही शिकलास आणि आता मला शिक म्हणतेस. तेव्हा मी त्याला काय सांगू. तुमचं तुम्ही काय करायचं ते करा. तेव्हा आजी नंतर वैतागून म्हणाली, जा बाबा तू आपल्या कामाला जा. तूच शाळा शिकलेला नाहीस तर तुला शिक्षणाचं महत्त्व काय कळणार म्हणा. माझंच चुकलं. माझ्या अशिक्षित आजीला शिक्षणाचं महत्त्व चांगलं माहिती होतं. तिला फार वाटत असे या गुणी पोरानं थोडं तरी शिकावं. पण आमचा तातू नंतर कधी शिकलाच नाही आणि अशिक्षित मंगी काकूंनी त्याला शिकणं आवडत नाही म्हणून नंतर त्याला नेहमी आपल्या पदराखाली झाकून लाडानं वाढवलं होतं. परिणामी आमचा सर्वगुणसंपन्न तातू शेवटपर्यंत अशिक्षित राहिलेला होता. त्या अशिक्षितपणाचा पुढे मात्र त्याला भयंकर पश्चात्ताप झाला होता. तेव्हा वेळ निघून गेली होती तरी आमच्या गुणसंपन्न तातूवर सातमाईंनी आपल्या कृपेचा पदर घालून त्याला सांभाळलं होतं. पण ही सगळी नंतरची गोष्ट आहे. श्रोते हो, हे प्रकरण आज इथे संपलं. हे प्रकरण होतं नागो काकांचं आगळं वेगळं लग्न. त्यांच्या लग्नापासून त्यांच्या मुलाच्या शिक्षणापर्यंतचं हे प्रकरण इथे संपलं. उद्या भेटूयात पुढच्या प्रकरणासह. ते प्रकरण आहे माझे बाबा बाळकृष्ण खोत आणि माझी आई ललिता. भेटूयात उद्या कथालेखिकेच्या आईबाबांबद्दल ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.